मराठी एक्सप्रेस. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, मनसेच्या संदर्भातल्या संपूर्ण माहिती, बातम्या, विश्लेषण तुम्ही खूप आवडीने आवर्जून बघत आहात. त्याचा सर्वाधिक आनंद आम्हाला आहे आणि त्याचमुळे मनसेच्या संदर्भातल्या सर्व काही अपडेट्स आता आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. तर आजची अपडेट आपण बघणार आहोत की 2019 या निवडणुकीमध्ये मनसेने जे उमेदवार दिलेले होते ते उमेदवार कशा पद्धतीनं पहिल्या क्रमांकापासून ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. विजयापासून काही अंतरावर असलेले हे उमेदवार कोण कोण होते, या उमेदवारांनी विजय होण्यासाठी आणखी किती प्रयत्न करणं गरजेचे होते, थोडेफार प्रयत्न आणखी लागले असते, आणखी मतांची टक्केवारी वाढली असती तर निश्चितच या ठिकाणी मनसेचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते, ते पहिल्या क्रमांकावर आले असते आणि निश्चितच तेथे मनसेच्या जागा ह्या वाढताना आपल्याला बघायला मिळालेल्या असत्या. तर कोणत्या त्या जागा होत्या, कोणते ते उमेदवार होते जे दुसऱ्या क्रमांकावर होते आणि ते आता 2024ला पहिल्या क्रमांकावर येऊ शकतात किंवा त्या मतदारसंघामध्ये मनसेचा जो मतदार वर्ग आहे तो मतदार वर्ग आता मनसेला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील असू शकतो. कोणते ते मतदारसंघ आहेत, कोणत्या त्या जागा आहेत, कोणते ते उमेदवार आहेत, बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं आणि ह्या यादीमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तसेच मंडळी, आपण या यादीमधनं हे देखील बघणार आहोत की यांच्या विरोधात कोण कोण उमेदवार होते, कोणत्या कोणत्या पक्षाचे उमेदवार होते, त्या पक्षाच्या उमेदवारांनी त्यांना किती मतांनी पराभूत केलं, मनसेच्या उमेदवारांचा पराभव किती मतांनी झाला, विजय कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा किती मतांनी झाला, त्यांच्या खाली तिसऱ्या क्रमांकावर कोण होते, चौथ्या क्रमांकावर कोण होते, पाचव्या क्रमांकावर कोण होते, या संपूर्ण गोष्टीची माहिती यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. पहिल्या क्रमांकावरचे उमेदवार कोण, दुसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार कोण, तिसऱ्या क्रमांकावरचे उमेदवार कोण, या सगळ्या गोष्टींची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज आपण अधोरेखित करणार आहोत की मनसेचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते, ते उमेदवार पहिल्या क्रमांकावर येऊ शकले असते, मनसेच्या उमेदवारांना पहिला क्रमांक घेणं शक्य झालं असता, परंतु कुठल्या कुठल्या उमेदवारांनी त्या मतदारसंघामध्ये मतविभाजनामध्ये अग्रेसर ठरले आणि मतविभाजनामुळे त्यांची उमेदवारी ही दुसऱ्या क्रमांकावर गेली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून, या चार्टच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार मतविभागणीच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे कसे पराजित झाले, जे मनसेचे उमेदवार विजयी होऊ शकत होते. चला तर सुरू करूयात. तर मंडळी, ही यादी आपण आज बघणार आहोत जे मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते आणि याच मतदारसंघामध्ये मनसेची खरी ताकद आपल्याला बघायला मिळू शकते. तर पहिला आहे कोथरूड. चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात MNSचे ॲडव्होकेट किशोर नाना शिंदे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. चंद्रकांत दादा पाटलांना 1,05,246 मतं मिळाली होती, तर किशोर शिंदे यांना 79,751 मतं मिळाली होती. 25,495च्या मार्जिननी चंद्रकांत दादा पाटील इकडे निवडून आले होते कोथरूडमधून. शिवडी मतदारसंघामधनं दुसऱ्या क्रमांकावर होते संतोष नलावडे. अजय विनायक चौधरी हे शिवसेनेचे विजेते झाले होते. अजय चौधरी यांना 77,687 मतदान मिळालेलं होतं. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या संतोष नलावडे यांना 38,350 मतदान मिळालं होतं. इकडे 39,337 मतांची मार्जिन घेऊन अजय चौधरी विजयी झाले होते. तिसरं मतदारसंघ आहे घाटकोपर ईस्ट. पराग शहा भाजपचे या मतदारसंघातून विजेते झाले होते. त्यांना 73,054 मतं मिळाली होती. 57% त्यांना मतदान झालेलं होतं. 53,000चं मार्जिन होतं, परंतु सतीश पवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 19,735 मतं मिळाली होती आणि काँग्रेसच्या सूर्यवंशी यांनी 15,735 मतं घेतली होती. तसेच वंचित बहुजन आघाडी इथे की फॅक्टर ठरला होता. 10,472 मतं वंचित बहुजन आघाडीच्या विकास पवार यांना घाटकोपर ईस्टमधनं मिळाले होते. या तिन्ही मतांची जर बेरीज केली, नोटाची बेरीज केली, तर
MNSचे सतीश पवार हे विजयाच्या जवळपास पोहोचू शकले असते. तिसरा मतदारसंघ आहे भांडूप वेस्ट. भांडूप वेस्टमधनं रमेश गजानन कोरेगावकर हे विजयी झाले होते. त्यांना 71,955 मतं मिळाली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर होते संदीप जळगावकर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप जळगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 42,782 मतं मिळाली होती आणि 29,173 मतांच्या मार्जिनना रमेश कोरगावकर हे विजयी झालेले होते. तर पुढचा मतदारसंघ आहे मुलुंड वेस्ट. मुलुंड वेस्टमध्ये मिहीर कोटेचा हे भाजपचे विजेते इथे ठरले होते. त्यांना 87,253 मतं मिळालेली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर MNSचे हर्षला राजेश चव्हाण ह्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांना 29,905 मतदान मिळालेलं होतं आणि 57,348 मताची इकडे मार्जिन मिहीर कोटेचा यांना मिळालेली होती. त्या विजयी झालेल्या होत्या. तर पुढचा मतदारसंघ आहे मागाठाणे विधानसभा. प्रकाश राजाराम सुर्वे जे शिवसेनेचे आहेत ते विजयी इकडे झालेले होते. 90,206 मतं त्यांना मिळालेली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर नयन प्रदीप कदम या होत्या. MNSकडनं त्यांनी निवडणूक लढवली होती. दुसऱ्या क्रमांकावर त्या होत्या. त्यांना 41,060 मतं मिळालेली होती आणि 49,146 मतांचं मार्जिन या प्रकाश सुर्वे यांनी घेतलं होतं. तिसऱ्या क्रमांकावर मणिशंकर चव्हाण हे होते. त्यांना 7,339 मतदान झालेलं होतं. नोटाला पण 4,849 इतकं घवघवीत मतदान इथे झालेलं होतं. त्याचबरोबर ठाणे विधानसभा मधनं संजय केळकर हे विजयी झाले होते. भाजपकडनं त्यांनी निवडणूक लढवलेली होती. 92,298 मतदान त्यांना मिळालेलं होतं. तर दुसऱ्या क्रमांकावर अविनाश जाधव हे MNSचे दुसऱ्या क्रमांकावर होते. 72,874 मतं त्यांना मिळालेली होती. केवळ 19,424 मतांच्या मार्जिनने संजय केळकर यांना विजय मिळाला होता. यामध्ये बसपा, NED आणि नोटा या मतदारांची देखील बहुसंख्य संख्या होती. 3,000, 2,000, 5,000 असे मतदान यावेळेस झालेले होते. हे मतदान निश्चितच MNSच्या खात्यात येऊ शकले असते आणि इकडे मतांची टक्केवारी देखील वाढली असती आणि अविनाश जाधव यांना विजय मिळाला असता. तर या ठिकाणी देखील मनसेची खरी ताकद आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर डोंबिवली येथे देखील रवींद्र चव्हाण हे विजयी झाले होते भाजपचे. त्यांना 86,227 मतं मिळालेली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर होते मंदार हळबे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना 44,916 मतं मिळालेली होती. 41,000चं मार्जिन होतं आणि काँग्रेसच्या राधिका गुप्ते तसेच दिगंबर काकडे BSPचे, त्यानंतर अमित कुमार गोईलकर हे देखील इकडे उमेदवार म्हणून उभे होते. तर पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी रुरल. भिवंडी रुरलमधनं शांताराम मोरे हे विजेते झाले होते. त्यांना 83,567 मतं मिळालेली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर शुभांगी गोराई ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यांना 39,058 मतं होती. तर 44,000चं मार्जिन इकडे होतं आणि यामध्ये माधुरी म्हात्रे ज्या NCPकडनं ज्यांनी निवडणूक लढवली त्यांनी घवघवीत मतदान इकडे घेतलेलं होतं. या ठिकाणी जर मतविभागणी झाली नसती तर निश्चितच शुभांगी गोराई हा पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकल्या असत्या. 33,571ची मतविभागणी इथे माधुरी म्हात्रे यांनी घेतली होती आणि 44,000चं मार्जिन घेऊन शांताराम मोरे हे विजयी झालेले होते. तर मंडळी, हडपसर येथे MNSच्या उमेदवारांनी 34,809 मतं मिळवलेली होती. वसंत मोरे हे हडपसरमधनं निवडणुकीला उभे होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आणि तिसऱ्या क्रमांकावर ते होते. त्यानंतर MNSकडून आनंद प्रभू हे वडाळा येथून उभे होते. त्यांनी 15,779 मतांचं मत घेतलेले होते. त्यानंतर सियोन कोळीवाडा येथून
अनंत कांबळे हे MNSकडनं निवडणूक लढवत होते. 13,684 मतं त्यांना मिळालेली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. तर कलिना विधानसभा मतदारसंघातून संजय तुर्भे हे निवडणूक लढवत होते. 22,405 मतं त्यांनी मिळवली होती. तिसऱ्या क्रमांकावर ते होते. त्यानंतर घाटकोपर वेस्टमधून गणेश चुक्कल हे मनसेकडनं निवडणूक लढवत होते. 15,019 मतं त्यांनी यावेळेस मिळवलेली होती 2019च्या निवडणुकीमध्ये. विले पार्ले 2019च्या निवडणुकीमध्ये जुली शेंडे ह्या मनसेकडनं निवडणूक लढवत होत्या. 18,406 मतं त्यांनी मिळवलेली होती. गोरेगावमधनं वीरेंद्र जाधव हे MNSकडनं लढत होते. 26,000 मतं त्यांनी मिळवलेली होती. 26,689 मतं त्यांना मिळालेली होती. तिसऱ्या क्रमांकावर ते होते. त्याचबरोबर पुढे कांदिवली पश्चिममधनं हेमंत कुमार कांबळे हे निवडणूक लढवत होते. ते मनसेकडनं निवडणूक लढवत होते. तिसऱ्या क्रमांकावर ते होते. 10,132 मतं त्यांनी देखील मिळवलेली होती. दिंडोशीमधनं अरुण सुर्वे हे MNSकडनं निवडणूक लढवत होते. तिसऱ्या क्रमांकावरती होते. 25,854 मतं त्यांना दिंडोशीमधनं मिळालेली होती. विक्रोळी विधानसभेमधनं विनोद शिंदे हे मनसेकडनं निवडणूक लढवत होते. 16,042 मतं त्यांनी मिळवलेली होती. त्यानंतर दहिसर या मतदारसंघातून राजेश येरुणकर हे मनसेकडनं लढत होते. 17,052 मतं त्यांनी मिळवलेली होती. त्याचबरोबर बेलापूरमधनं गजानन काळे हे निवडणूक लढवत होते. 27,618 मतं त्यांनी मिळवलेली होती. तिसऱ्या क्रमांकाचे ते मताधिक्य घेणारे उमेदवार होते. त्यानंतर एरोलीमधनं निलेश बानखेले हे मनसेकडनं निवडणूक लढवत होते. 22,818 मतं त्यांनी मिळवलेली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. नाशिक वेस्टमधनं दिलीप दत्तू दातीर हे निवडणूक लढवत होते आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. शिवाय ते 25,501 मतं त्यांनी नाशिक वेस्टमधनं मिळवलेली होती. त्याचबरोबर कोपरी पाचपाखडी जो एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ आहे, निश्चितच एकनाथ शिंदे यांची मताधिक्य आणि मार्जिन खूप मोठी आहे. कारण 89,300 मतं ही मार्जिनमध्ये होती. एकनाथ शिंदे यांच्या 1,13,497 मतं त्यांना मिळालेली होती आणि तिसऱ्या क्रमांकावर 21,513 मतं मिळवत महेश कदम यांनी त्यांना फाईट दिलेली होती. काँग्रेस इथे दुसऱ्या क्रमांकावर होता. 3,000 मतांच्या फरकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तिसऱ्या क्रमांकावर राहिलेली होती. कल्याण ग्रामीणमधून एकमेव विजय हा मनसेचा झालेला होता. प्रमोद राजू रतन पाटील म्हणजेच प्रमोद पाटील, राजू पाटील त्यांना म्हटलं जातं. ते MNSचे विजेते होते. 93,927 मतं त्यांना मिळालेली होती आणि 7,154 मताचं मार्जिन राजू पाटील यांनी मिळवलेलं होतं. कल्याण ग्रामीणमधून मनसेची ही एकमेव सीट 2019च्या निवडणुकीमध्ये विजयी झालेली होती. कल्याण वेस्टमधनं प्रकाश भोईर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यांनी चांगलं मताधिक्य घेतलेलं होतं. 38,075 मतं त्यांनी मिळवलेली होती. तर शिवसेनेच्या विश्वनाथ भोरे यांना 65,486 मतं मिळालेली होती. बोईसरमधनं MNS चौथ्या क्रमांकावर होती. 14,780 मतं मिळालेली होती. दिनकर वाढाण हे बोईसरमधनं निवडणूक लढवत होते. चौथ्या क्रमांकावर ते होते. त्यानंतर पालघरमधनं MNS परत तिसऱ्या क्रमांकावर होती. उमेश गोपाल गोराई हे निवडणूक लढवत होते. पालघरमधनं 12,819 मतं त्यांना मिळालेली होती. त्याचबरोबर नाशिक वेस्टमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगली फाईट दिल्याचं आपण पाहू शकतो. 25,501 मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिलीप दातार यांनी घेतलेले होते. नाशिक वेस्टमधून ते निवडणूक लढवत होते. त्याचबरोबर नाशिक सेंट्रलमधून MNSचे नितीन भोसले हे तिसऱ्या क्रमांकावर होते. 22,140 मतं त्यांनी मिळवलेली होती. त्यानंतर वरोरा विधानसभा मतदारसंघातून रमेश राजूरकर हे मनसेचे तिसऱ्या क्रमांकावर होते. 34,848 मतं त्यांनी मिळवलेली होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर होते. तर मंडळी, हे ते निवडक काही मतदारसंघांमधले उमेदवार होते जे दुसऱ्या क्रमांकावर राहिले, परंतु पहिल्या क्रमांकावर देखील त्यांची वर्णी लागू शकली असती. त्यामध्ये काही घटना, काही गोष्टी आणि काही उमेदवार हे कारणीभूत असू शकतात, ज्यामुळे मतविभागणी झाली आणि मतविभागणी झाल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागलं आणि पराभव पत्करावा लागला.
परंतु मतविभागणी झाली नसती, एक गठ्ठा मतदान जर का मनसेच्या काही निवडक या उमेदवारांना मिळालं असतं तर निश्चितच त्यांचा विजय हा निश्चित मानला जात होता। परंतु इतर ज्या घटना आहेत किंवा घडामोडी आहेत आणि ज्या ताकदीने मनसे उमेदवारांनी तिथे प्रदर्शन केलेलं आहे, निश्चितच ते उत्तम आणि वाखणण्याजोगं आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये हे मतदार किंवा हे उमेदवार निश्चितच त्या उमेदवारांना निवडून देतील। 2024 मध्ये मनसेच्या जागा ह्या वाढलेल्या दिसतील आणि मनसे हा एक की फॅक्टर महाराष्ट्राच्या राज्यातला होऊ शकतो, सत्ताकारणामधला एक की फॅक्टर होऊ शकतो। साहेबांचं म्हणणं होतं, राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं 2019ला होतं की आम्हाला सक्षम विरोधी बनण्याची ताकद मतदारांनी द्यावी। सक्षम विरोधी बनण्याची ताकद म्हणजेच कमीत कमी 30-40 आमदार जर का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रात 2019ला निवडून आले असते, किमान 10 जरी आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले असते तर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा विधानसभामध्ये विधान परिषदेमध्ये आपली कामगिरी बजावताना दिसला असता। परंतु 2024 मध्ये आता ती संधी मतदारसंघांनी मनसे कार्यकर्त्यांना, मनसे उमेदवारांना द्यावी अशी राज्यातील मनसे कार्यकर्त्यांची तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांची इच्छा अपेक्षा आहे। तर मंडळी, निश्चितच तुमच्या मतदारसंघातून कोणते उमेदवार हे पहिल्या क्रमांकावर येऊ शकतात, मनसेचे उमेदवार कोणत्या क्रमांकाने विजयी होऊ शकतात, किती मताधिक्याने विजयी होऊ शकतात, तुमच्या कमेंट्सद्वारे त्या तुमच्या इच्छा तुम्ही अवश्य बोलावून दाखवा आणि या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका। बघत रहा मराठी एक्सप्रेस। मराठी एक्सप्रेस।